नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 6:30 वाजलेल्या आहेत त्या. आणि इकडं माझं सगळं अंगण सगळं स्वच्छ झाडून झालं. गुरांचे झाडलोट करून झाले. आता मी इकडं शेळ्यांच्या शेडमध्ये आली. आता शेळ्यांचं पण चांगलं झाडून घेते आणि झाडून ह्यांना इथं कागदावर मका टाकते पसरून खायला. शेळ्यांचं शेड झाडून शेळ्यांना आता मका टाकली खायला. आणि इकडं पाण्यासाठी चूल पेटवलेली आहे. इकडं किचनमध्ये स्वयंपाक चालू आहे. पोरांच्या डब्यासाठी मेथीची भाजी केली आणि आता मी इथं चहा ठेवलं आहे. चहा पिऊन घेते. गायची धार काढून आता गुरांना वरण मुरगास ठेवला आहे गुरांना. 8 वाजल्या त्या. पाण्याची लाईट आली. आता पाणी भरून घेते. घरातलं सगळं पाणी भरायचं झालं आणि इथं आता वाटी खोलली. दंडावर पाणी द्यायला चालू आहे. भुईमूग भिजवायचं राहिलं आहे. 2-3 सारं भिजवून झाले तर काल. आता मोकळं पाणी चालतंय. तोपर्यंत मोकळ्या पाण्यातच कपडे धुवून घेते मी आता. ताईंचा स्वयंपाक करून झालाय आणि त्यांचं चालू आहे आता काशी भोपळ्याच्या घाऱ्या करायला. भोपळा कुकरमध्ये चांगला शिजवून घेतलाय. त्याची साल काढली नव्हती, आता शिजल्यावर काढायला चालू आहे. आणि ह्याच्यामध्ये आता गूळ टाकायचा आणि गूळ टाकून ह्याच्यामध्ये जेवढं बसन तेवढं पाणी न टाकता गव्हाचं पीठ टाकून ही घट्ट गोळा मळून घ्यायचा आणि मगच लाटायचे ह्याच्या घाऱ्या. पाण्याच्या चुलीला आता चांगला आर पडलेला आहे. त्यात आता मामाने एक आणि मी एक वायले कशी टाकली ती भाजायला. मामाचं भाजते ते इकडं मी माझं भाजते. पल्लवी, हा मला भाजून द्या म्हणलं तर दिलं का? पल्लवी बघ, तुला खायचं असलं तर भाजून खाय योग्य आहे. आपलं भाजून खायला चालू आहे. आपलं खायचं आणि पुन्हा काम बघायची. लाईट गेली काय मामा? नाही, 2 बोरच आहे. एवढंच पाणी 2 बोर. या बघ बघून गाडीवर जाऊन. लय कमी चालायला लागलं. लाईट बी गेली इतकी घरातली. कुठलं तर बोर बंद झालं कधी? नाही, लाईटच गेली. बंद झालं रे आता. येईल आता. सगळीच गेली आता. एक अर्धी होती. कमी असतं काय पाणी. कपडे धुवून झाले. कपडे सगळे वाळत टाकले. गोर पाणी दावून सावलीला बांधली होती. आता शाळांना इथलं गिनीगोल कापून टाकते. गिनीगोल चांगलं मोठं झाले. इकडनं सगळं कापत आणले. इथे एक 2.5 साऱ्या राहिल्या ते कापायच्या. वैरण टाकून घेतले शाळांना. चला आता सगळं काम आवरले घरातलं. जेवण करून घ्यायचे ते आता. इकडं लाटून घाऱ्या करून झाले ते आणि आता थोड्याशा तळून घाऱ्या करायला चालू आहे त्या. आता नाही करायचं. सगळ्यांनी बाहेर जायचं मिरचं कोण करायचं? सगळ्यांनी बाहेर जायचं मिरचं कोण टाका. आता मी माळावर चालली. फवारायला पाणी भरायचंय. बॅलर भरून ठेवायचं आहे. पाण्याची लाईट आहे तोपर्यंत भरून ठेवलं म्हणजे परत फवारायला होते. आणि ही छोटी छोटी कुत्र्याची पिल्ली अजून इथंच आहे. ती ह्यांचं घर झालेलं दिसतंय इथं. जावं बघा तेव्हा इथंच असते ती बाबळीच्या सावलीला. आई दिसत नाही ह्यांच्या आज, पण इथं 3 पिल्लीच आहे. ती झाली मागे लागली पळत. बॅलर भरून घेतला. 5 वाजले ते. आता सकाळपासून घरीच होतो. आता निघालोय माळावर काकडी फवारायची.
6 वाजले ते आता. आणि आता एसटीपी चालू केलं आहे फवारायला. हे दिवस मावतानाच फवारावं लागते ते औषधं. घनवर आहे आता. आता आज माझ्याकडे आले फवारायचं आणि ताई मागं जाळ्या वडणार, सॉरी नळी वडणार आहे त्या. औषधं आले पण लगे काही औषध येत नाही नळीतनं. पहिलं पाणी जाऊन द्यावं लागतं. आणि इकडं महाग बघा मस्त असा दिवस मावळेला दिसतोय. चला आता घेते फवारून आता. तर आपण फवारणी करतो आणि फवारणी करतो आपण आळीची नागाळीची. आज आहे आमुष आहे, आज आणि उद्या 2 दिवस. त्या आमुषाच्या परिणामामध्ये की आळीची येण तयार होती किंवा आळीची किंवा डंक माशीच्या माश्या अंडे घालतात असं म्हणणं आहे, जुनी म्हण आहे आणि ती खरी हवी आहे. त्यासाठी आपण आज आळीचं औषध मारत आहे. अशा पद्धतीने फवारून आपल्या असा कुकरीचा प्लॉट आहे. 7 वाजल्या रानातल्या घरी यायला. मला औषधं झालं जरा फवारून. पण आता इथं आले मी स्वयंपाक करायला लागले, चपात्या करायला लागले.